व्यसनमुक्त भारत झालाच पाहिजे। शराब पीना छोड़ दो, अपना जीवन मोड़ दो, नशे से दोस्ती, जीवन से मुक्ति, हम सबका है यही सपना, नशा मुक्त हो देश अपना, अशा घोषणा देत जनजागृतीच्या माध्यम व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुणाईला निरोगी आरोग्याचा मार्ग दाखविण्याकरिता महाविद्यालयीन तरुणाईने पुढाकार घेतला। व्यसनमुक्त भारताकरिता दारू सोडा दूध प्या असा संदेश देत तरुणाईसोबत शैक्षणिक संस्थेचे पदाधिकारी, पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील दूध वाटप केले। सिंहगड रस्त्यावरील वडगाव पुलाखाली चौकामध्ये जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, सिंहगड रोड पोलीस स्टेशन आणि लायन्स क्लब ऑफ पुणे पॉल यांच्या संयुक्त विद्यमाने दारू सोडा दूध प्या अभियान राबविण्यात आले। यावेळी आमदार भीमराव तापकीर, सिंहगड रस्ता पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव, राहुल यादव, उपनिरीक्षक श्रीकांत सावंत, माजी नगरसेवक प्रसन्न जगताप, सामाजिक कार्यकर्ते शिवाभाऊ पासलकर, भूपेंद्र मोरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दुल जाधवर आदी उपस्थित होते। उपक्रमाचे यंदाचे 10वे वर्ष होते। ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीनं मागच्या 10 वर्षापासून दारू सोडा दूध प्या अभियान सातत्याने त्या ठिकाणी घेण्यात येत आहे। आजच्या जर आपण भारताचा विचार केला तर 140 कोटीच्या जनसंख्येमध्ये जवळजवळ 65 ते 70 कोटी युवक वय वर्ष 25 ते वय वर्ष 40 पर्यंतचे त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळे साने गुरुजींच्या स्वप्नातला भारत घडावा याच हेतूनं या संस्थेची स्थापना त्या ठिकाणी आमच्या वडिलांनी शिक्षण महर्षी शिक्षण तज्ञ प्राचार्य डॉ सुधाकरराव जाधवर सर यांनी केलेली होती। मी एक वकील या नात्यानं एक गोष्ट अत्यंत बारकाईने पाहू शकतो की समाजामध्ये दारूमुळे अत्यंत मोठ्या प्रमाणावरती कुटुंबाचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आम्ही त्या ठिकाणी पाहिलेले आणि दारूचा सगळ्यात जास्त जर त्रास कोणाला होत असेल तर तो एका महिलेला, आईला, बायकोला, बहिणीला सगळ्यात जास्त त्रास हा स्त्री शक्तीला त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून आज मला सांगताना आनंद वाटतो की नऱ्यामध्ये त्या ठिकाणी जवळजवळ 400 पेक्षा जास्त महिलांनी दारू सोडा दूध प्या अभियानाचा कार्यक्रम त्या ठिकाणी मोठ्या संख्येने त्याच्यामध्ये घेतला। आज संस्थेनं वडगाव ब्रिज, नरे आणि धायरी असा 3 ठिकाणी कार्यक्रम त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम सातत्याने असाच चालू राहील हीच आशा अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो। धन्यवाद। दारू सोडा आणि दूध प्या हा कार्यक्रम संस्थेच्या वतीनं गेली 10 वर्ष हा सातत्यानं नियोजनपूर्व सर्व युवकापर्यंत पोहोचेल या पद्धतीनं आम्ही घेत आहोत आणि मी वैयक्तिकरित्या जर म्हटलं तर मी गेली 25 वर्ष हा कार्यक्रम हा सुरू केलेला होता। नवीन वर्ष येणार आहे असं म्हणून युवक अगोदरच्या दिवशी फार व्यसनाधीनता करतात, मोठमोठे कार्यक्रम लोक घेतात, सगळे व्यसनी लोक एकत्र येतात आणि सगळा गोंधळ असतो। पण अशा पूर्वसंध्येला नवीन वर्षाचं स्वागत कसं केलं पाहिजे हा संदेश आम्ही सर्व समाजापर्यंत जावा, युवकापर्यंत जावा म्हणून हा कार्यक्रम आयोजित करत असतो। या दिवशी जाधवर इन्स्टिट्यूट कॉलेजचे संस्थापक सुधाकरजी जाधवर सर, त्यांचे चिरंजीव शार्दुल जाधवर सर व सिंहगड पोलीस स्टेशनच्या वतीने खरं तर या ठिकाणी अत्यंत स्तुत्य असा उपक्रम या ठिकाणी घेण्यात येत असतो, तो म्हणजे दारू सोडा आणि दूध प्या। गेली 10 वर्ष या ठिकाणी या शैक्षणिक संस्थेच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात येत असतो। त्यामध्ये सिंहगड पोलीस स्टेशनचा सहभाग असतो। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या वतीने जाधवर सर हे गेले 20 ते 25 वर्षापासून दारू सोडा दूध प्या असे अभियान सिंहगड रोड परिसरामध्ये अनेक ठिकाणी करत असतात। त्यांचाच पुढची पिढी म्हणजे त्यांचा मुलगा शार्दुल जाधवर हा गेले 10 वर्षापासून या ठिकाणी सिंहगड रोड परिसरात 10 वर्षापासून दारू सोडा दूध प्या हे अभियान घेत असतात। अशा या अभियानाला भेटण्याचा प्रसंग आला आणि मला खूप जाधवर सर व त्यांचे चिरंजीव शार्दुल जाधवर यांच्याबद्दल खूप अभिमान वाटला। जय हिंद, जय भारत। बस।